आनंद सोहळ्याचं पुष्पाचा पराग घेत असताना घेता 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 एवढे तल्लीन झालो, मग्न झालो आपण की 9 दिवस कुठे गेले कळालेही नाही. 9वा दिवस आज आहे. दुपारा बसल्या बसल्या मी सहज कॅलेंडर बघितलं, अरे म्हणतो आपल्याला 9 दिवस झाले इथे. म्हणजे माणूस कधी कधी स्वाभाविकता स्वानंदाच्या वातावरणामध्ये ज्यावेळेस तल्लीन होतो, मग्न होतो, त्यावेळेस त्याला ना वेळेचं भान राहतं, ना देहाचं भान राहतं, ना आपल्या नियोजित असलेल्या कामाचं भान राहतं. देहभान विसरून माणूस ज्यावेळेस खऱ्या अर्थानं या स्वानंदामध्ये तल्लीन होतो, तिथंच खऱ्या अर्थानं माणसाला आनंदाची प्राप्ती, आनंदाची अनुभूती येते. कर्माचं प्रकार सांगत असताना सुरज स्वामीनं सांगितले बोबड्या बोलामध्ये, सुरुवात आहे प्रारंभ आहे. बाळकाचे बळ मोत्याने रडावे, मातेने पुरवावे लळे त्याचे, वैराग्यमूर्ती लक्ष्मण महाराज म्हणतात. लेकरू कधी आईच्या समोर बोलत असताना, माता माऊलीच्या समोर बोलत असताना लेकराचे बोबडे बोलही त्या माऊलीला गोड वाटतात, आहे की नाही. लहान वयातलं मुलगा ज्यावेळेस पहिल्यांदा बोलायला सुरुवात होते, बाबा 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 करते, त्यावेळेस त्याचे बोबडे बोल खूप गोड मधुर वाटतात, आहे की नाही. ऐकावशी वाटतात. कारण ते वात्सल्य स्वरूप असणाऱ्या आईला ते आगळ्या वेगळ्या आनंदाचा स्पर्श देऊन जातात. आईचा खरा आनंद कशात आहे? तिच्या वात्सल्यामध्ये, तिच्या मातृत्वामध्ये. जगातला सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण तिचा असेल तर मातृत्व आहे. त्या मातृत्वाची प्राप्ती करत असताना भयानक वेदना सहन कराव्या लागतात, दुःख सहन करावं लागतं. पण त्या कठीण असणाऱ्या, भयानक असणाऱ्या वेदनेचा प्रवासही तिला आनंददायी वाटतो. केव्हा? ते मातृत्वाचं ज्यावेळेस तिला खऱ्या अर्थानं आतून आनंदाचा स्फोट होतो, ते आनंद खरा. आणि त्या आनंदाच्या प्राप्तीसाठीच हा जीव धडपडतोय. तशा